नमस्कार. आपण ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेला सामोरे जातो आणि त्यावेळेस एक्झाम मध्ये बसल्यावर मोठमोठे गणित किंवा त्यांचा गुणाकार असेल तर ते कमी वेळात कसं सोडवत असतील. वेळ तर आहे आपल्याला 1 मिनिटाचा, 1 मिनिटात एक प्रश्न सोडवायचा आणि हा भला मोठा गुणाकार कसा करायचा याचं टेन्शन येतं आणि आपण टेन्शन मध्ये साधी प्रक्रिया पण आपण विसरून जातो. पण आज आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकी संख्यांशी जलद गतीने कसा करायचा ते पाहूया. त्याआधी माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. समजा 35 गुणिले 13 घेतले. याच्यामध्ये 2 अंकी संख्यांचा गुणाकार करत असताना आपली शाळेची मेथड काय आहे तर आपण पहिल्यांदा 3 ने 5 ला गुणणार. 3 5 15, हातच्या 1, 3 त्रिक 9, 1 10, 1 घर 0, 1 5 5, 1 3 3 आणि यांची बेरीज 5 5 4. हे छोटी संख्या असल्यामुळे असं वाटू लागतं की आपलं पण हे 20-30 सेकंदात वगैरे सुटतं. पण ज्यावेळेस इथं संख्या मोठी येते त्यावेळेस प्रॉब्लेम करतं सोडवण्यासाठी. तर मग हेच एक्झाम्पल कमी वेळात कसं सॉल्व्ह करायचं बघा. आता तुमच्यापैकीच काही म्हणतील की 13 आहे, 13चा तर पाडा येतो आणि डायरेक्ट केलं की होतं. ओके, होईल. पण ज्यावेळेस इथं आकडा 87, 53, 57, 68 अशी मोठी मोठी संख्या येतील त्यावेळी थोडीच तुम्ही त्याचे गुणाकार पाठ करणार आहे किंवा त्याचे टेबल्स पाठ करणार आहे, नाही ना शक्य. तर आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करत असताना पहिल्यांदा एकक स्थानी जे संख्या आहेत त्यांचा आपण गुणाकार करणार आहे. म्हणजे 3 5 15, हातच्या 1. आता इथं स्टेप नाही करता क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांचं ऍडिशन करायचं आहे. म्हणजे इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 त्रिक 9, 5 1 5 आणि यांची बेरीज 9 10 15, 5 हातच्या 1, 3 1 3 या दोघांचा गुणाकार अधिक 1 4. म्हणजे विदिन सेकंदात आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. आता ही प्रक्रिया मी तुम्हाला समजवण्यासाठी बोर्डवर लिहिली, पण ही आपण तोंडी करू शकतो. जसं की 3 त्रिक 9, 5 1 5, 5 9 14 आणि मगासचा एक इथला हातचा जो राहिला होता 15तला तो 15. हे असं आपण डायरेक्टली करू शकतो. जर आपण याच्यामध्येच दुसरं एक एक्झाम्पल मोठी संख्या घेऊन जर बघायचं म्हटलं तर बघा 47 गुणिले 53. आता आला ना प्रॉब्लेम. आता आपण 53चा पाडा म्हणू शकतो का तर नाही. मग याच्यामध्ये काय करायचं तर सेम मेथड करायची. एकक स्थानीचे जे अंक आहेत त्यांचा गुणाकार म्हणजे 7 त्रिक 21. मनातल्या मनात 2 ठेवा अथवा इथं लिहून ठेवणार असाल 2 ठेवा. इथं सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 त्रिकम 12 आणि 7 5 35 बेरीज करा 49 9. हा जो 4 आहे हातच्याला राहिलेला तो या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये ऍड करायचं. म्हणजे 5 20 आणि हे 4 24 2491. अशा प्रकारे आणखीन एक्झाम्पल पण तुम्ही घेऊन बघू शकता. समजा मी संख्या घेतली 79 गुणिले कुठलीही संख्या घ्या, लहान घ्या मोठी घ्या, याच्यामध्ये कोणतीही घेऊ शकता तुम्ही. इथं सपोज मी घेतलं 83. ओके, याच्यामध्ये आपण सेम मेथड एकक स्थानचे जे अंक आहेत त्यांचा गुणाकार 9 त्रिक 27, हातच्या 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 त्रिक 21, 9 8 72, 95 5 हातच्या गेले 9, 7 8 56 आणि 56 मध्ये 9 मिळवले 65. तर तुमचं उत्तर आहे 65 57 म्हणजे 6557. अशा प्रकारेच तुम्ही आणखीन कोणतेही एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करू शकता. 2 अंकी संख्यांचा गुणाकार 2 अंकी संख्यांशी. तर तुम्हाला या मेथडनं खूप सोपं जाईल आणि परीक्षेत जी आपल्याला भीती वाटत असते की अरे हा गुणाकार कसा करायचा आणि एवढा वेळ तर माझा जातोय, तर या मेथडनं सॉल्व्ह केलं तर तुमचा वेळही वाचेल आणि एक्झाम्पल ही जलद गतीने सुटेल.